दरम्यान अजित पवार यांना सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी आता भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पिछाडीवर आहेत। आता हेच कारण देऊन महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय असा दबाव भाजपच्या काही नेत्यांनी आणल्याची माहिती सुद्धा मिळते। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आता महायुतीमध्ये अजितदादा नकोसे झालेत असंच म्हणायचं का? नक्कीच जेव्हापासून अजितदादांना घेतलेला आहे तेव्हापासून भाजप आणि शिंदे यांना कुठल्याही प्रकारचा फायदा आहे तो झालेला दिसून येत नाही। यासाठी भाजपच्या एका गटाकडून आहे त्या अजितदादा पवार गटाला आपल्या सोबत नको अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते। कारण की ज्या ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते त्या ठिकाणी आहे त्या अजितदादांची मतं आहे त्यांचं विभाजन झालेलं नाहीये असंच एकंदरीत दिसून येतं। विशेष करून म्हाडा असेल, सोलापूर असेल, दिंडोरी असेल, ज्या ठिकाणी खरं तर अजितदादा गटातील आमदार त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भाजपला आहे तो मोठा फटका आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या गटाकडून आहे ते आता कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी विधानसभेच्या वेळेमध्ये अजितदादा गटाला आहे ते भाजप सोबत ठेवतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर भाजपच्या काही नेत्यांनी आता खरंच तिसरा पक्ष सोबत हवा का असा दबाव आणल्याचं कळतंय।